गावाच्या राजकारणामध्ये मोठा बदल घडवत तरुणांनी एकमुखानं भारतीय जनता पक्षात प्रवेश केलाय। या प्रवेश सोहळ्यामुळे परिसरात राजकीय वातावरण चांगलंच तापलंय। श्रावण रायकर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि युवा नेते अक्षय कर्डिले यांच्या हस्ते हा भव्य पक्षप्रवेश सोहळा पार पडलाय। तर यावेळी तुषार सत्रे, आदित्य सत्रे, रोहित सत्रे, दीपक सत्रे, शुभम सत्रे, शिवाजी सत्रे, राजू सत्रे, ओमकार रायकर, जयेश साबळे, नवनाथ सत्रे, बाबासाहेब सत्रे, किरण सत्रे, गणेश सत्रे, कैलाश साबळे, अक्षय साबळे, ओमकार साबळे, शशिकांत सत्रे, लंकुश सत्रे तसेच ओम भेलेकर आदी युवकांनी भाजपमध्ये अधिकृतपणे प्रवेश करून शक्तीप्रदर्शन केलंय। श्रावण रायकर यांनी बोलताना म्हटले की अक्षय कर्डिले यांच्या कामाची गती, विकासाची स्पष्ट दिशा आणि सर्वसामान्यांशी असलेलं घट्ट नातं पाहून आम्ही प्रभावित झालोय। गावाचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी भाजप हाच योग्य पर्याय आहे असा विश्वास आम्हाला वाटतो। तरुणांची ताकद बदल घडवणार अक्षय कर्डिले युवा नेते यांनी आपल्या भाषणात जोरदार हल्लाबोल करत म्हटलं की पिंपळगाव माळवीतून जो संदेश गेला आहे तो फक्त प्रवेश नाही तर परिवर्तनाची नांदी आहे। गावागावात विकास पोहोचवण्याचा आमचा निर्धार आहे। तरुणांच्या शक्तीवरती आम्ही विश्वास ठेवतो आणि त्यांच्या स्वबळावरच हा मतदारसंघ प्रगतीच्या नव्या उंचीवर नेणार आहोत। दरम्यान सामूहिक प्रवेशामुळे स्थानिक राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे। आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपची ताकद वाढल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत। गावातील तरुणांचा हा कल इतर पक्षांसाठी धोक्याची घंटा मानला जातोय। मनोज साळवेसह महेश दाने, सी 24 तास, राहुरी।